रात्रीच्या वेळी बसस्टॉपवर एका नराधमाने स्त्रियांवरती हल्ला केला. या घटनेला एक आठवडा उलटून गेला तरी गुन्हेगार पकडला गेला नाही. असं प्रशासन झोपले आहे का? काय चालू आहे? शेवटचा बस आहे का ती? आज बस स्टॉप. ओ शिट, हा पण जॉब गेला यार. हा बोल काय? हॅलो मोनिका, लवकर ये. कशाला तो रात्रीचा जॉब करतेस हेच कळत नाही. अगं मी एकटी पडते ग, आणि माझ्या आजारपणामुळे सगळे नाही होत माझ्याकडून. आई आई आई, अगं हा किती प्रश्न विचारतोस. अगं आज इकडच्या हॉस्पिटलला पाठवलं, त्यामुळे बसेसची टाइम माहित नव्हतं ग मला. जरा अंदाज तर घेऊ दे, येईलच आता शेवटची बस. आणि हे बघ, नाहीच आली ना तर मी सरळ ओलं उबेरने घरी येईल, पण मला साधारण अंदाज तर घेऊ दे. सिगरेट नको ओढूस ग. हे बरं कळलं का तुला? नाही घेते, आणि आहे तिथे भरपूर लोक. नको काळजी तू. चल ठेवते. लव यू मम्मा. कोण तुम्ही? घाबरवलात मला. पण मी आले तेव्हा तर कोण नव्हतं इथे. तुम्ही आलात तेव्हापासून इथेच आहे. पण कसं शक्य आहे? आई एकटीच असते ना घरी, म्हणजे पर्यायानं तुम्ही दोघीच असता. तुम्ही माझा कॉल ऐकत होता? किती भयान इथे अंधार आणि शांतता आहे. हे शांततेत सगळं ऐकायला येतच ना. हा ठीक आहे ठीक आहे. बस किती वाजता येते? बस यायलाच पाहिजे आता, वेळ तर झालेली आहे बसची. तुम्ही नवीन आहात ना या एरियामध्ये? तुम्ही तुम्ही का उठलात? बसा तिकडे. आणि नवीन नवीन नाहीये मी. नवीन नाहीये मी ते. बसा बघू तिकडे आधी. जातो, घाबरू नका. आपण बोलत होतो ना, त्या बोलण्याच्या ओघात मी आलो इकडे, आणि बस पण पाहायचीच होती ना मला. तसे तुम्ही या एरियातला वाटल्या नाही हो. इथे बाजूलाच आहे का हॉस्पिटल? तुम्हाला काय करायचंय? होय ते आहेच. मी असाच नेहमी शेवटची बस पकडून जात. विचारलं का मी? नक्कीच नाही हो. मग कशाला सांगताय? असंच हो, आपण दोघं जिथे बसलोय ती बस पण येत नाहीये. म्हटलं बस येईपर्यंत बोलू एकमेकांशी, तेवढाच आपला दोघांचाही वेळ जाईल. चालेल ना? हे बघा, मला तुमच्याशी बोलण्यात काही मात्र इंटरेस्ट नाही. तेही आहेच हो. मी असा अनोळखी परका माणूस, कशाला बोलाल तुम्ही माझ्याशी? पण तुम्हाला सांगू का, माझं आयुष्य पण असं भरकटलेलंच आहे हो. कोणी कोणी म्हणून विचारत नाही. पण असा उशिरा काम करून उशिरा घरी जातो. बरं, हो मी काय म्हणतोय, कोणतरी आहे तिथे. हो मी काय म्हणतो, खरंच कोणतरी आहे तिकडे. हा आहे कोणीतरी. पण सोडा, मला बोलायचं नाही तुमच्याशी. कशाला मी तरी बोलत बसते, ओला उबेर करते आणि निघते इथून. बोलत बसा तुमच्या तुम्ही. अहो आपल्याच दिशेने येतोय पुढे. म्हणून येतो. आणि तुम्ही इकडे का आलात परत उठून?
तुम्ही इकडे का सरकताय? तुम्ही जवळ काय ते? कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला? बुकिंग करून देऊ का तुम्हाला? तुम्ही डोक्यावर पडलात का? अहो बघा ना किती रात्र झाली आहे, बुकिंग करून देतो ना मी तुम्ही तुम्हाला. तिकडे जाऊन बसा पहिले. अहो किती अंधार आहे, कुठे थांबणार? देतो ना बुकिंग करून तुम्हाला मी. होऊ दे त्याला, तो आला की तुम्हाला सांगते त्याला काय त्रास दिला या माणसाने. अहो ना आला बघा ना तो आला बघा. येऊच दे त्याला आता, सांगते त्याला तुमच्याबद्दल सगळं. अहो खरंच आलाय. आणि तुम्ही अशा का रिॲक्ट होताय? अशा का रिॲक्ट होताय तुम्ही? हसताय का? अरे हसताय का तुम्ही? काय झालं तुमचं? म्हणजे तुम्ही ओळखताय त्याला? हा? अरे तो कोण आहे? तो काय येतो इकडे? अरे 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 हो मॅडम या बाहेर या, मी काही करणार नाही. मी काय नाही केलं हो. मी काय नाही केलं. तुम्ही थोडे आता रिलॅक्स व्हा. काय होता तो माणूस? सॉरी मॅडम, आमच्यामुळे तुम्हाला थोडे दसकायला होते. मी सिनियर इन्स्पेक्टर राकेश म्हात्रे, ह्याच झोनचा. आठवडा झाला त्याच्या मागावर होतो. मी निर्भय पथकाला कळवलंय, ते पकडतीलच त्याला. काय सांगताय? थँक गॉड, तुम्ही अगदी देवासारखे धावून आलात हो. पण मला एक सांगा मॅडम, तुम्ही ह्यावेळी इथे काय करता? इथे मी बसची वाट बघत बसले होते आणि तोही शेवटची बस पकडायला आला होता. हा बस स्टॉप तर कधीच बंद झालाय, पुढचा चालू आहे. बापरे, मी चुकीचं ऐकलं आणि इथे आले. शांत व्हा मॅडम, आता काहीही होणार नाही. तो परत काही येणार नाही. जाताना हे खाली पडलं. हो बाई बोला हा इथे काय करते? बस स्टॉप तर बंद आहे. हा काय काय नंदा चल बोल, कोण आहेस तू? कोण आहेस तू? मी डॉक्टर आहे हो. मी इथे बसची वाट बघत होते आणि तो माणूस मी या एरियामध्येच राऊंड अप वरती होतो, तेवढ्यात एकाचा फोन आला. हा निर्भय पथक, हा बोला. हा तो आरोपी आमच्या इथे येतोय. हा ठीक आहे, लेडी कॉन्स्टेबलला घेऊन आम्ही पोहोचतो. जाता थांबा तिथे, आम्ही 2 मिनिटात आलो. येस सर, जय हिंद सर. ओके सर, हो मी पोचते तिथे. हां या तुम्ही पण. हो मी पोचते आणि बघते काय परिस्थिती आहे ती. मग काय, जवळच होतो, केली त्याला अटक. मागे बघत बघत पळत होता, धरला त्याला चांगलाच. हो 1 आठवडा झाला आम्ही त्याच्या मागावरती आहोत, पण त्या एका कॉलने सगळं सांगितलं गेलं. कोण आहे त्या? काय गडबड आहे? जय हिंद. मॅडम कोण आहे त्या? काय प्रॉब्लेम आहे? सर तेच आम्ही चेक करू. काय झालं? आणि त्यांच्या हातात काय? काढून घ्या ते पहिलं. काय त्यांच्या हातात? लगेच काढून घ्या. इकडे जाते. काय आहे ते? हा साहेब, हे बघा साहेब. तुमच्याकडे चाकू कसा आला? नाही माहिती, माझा नाही होतो. मग कोणाचा आहे? तो माणूस पळत गेला ना. तो माणूस? हो. त्याला तर आम्ही पकडला. मॅडम त्यांची जरा तलाशी घ्या. चेक करू द्या मला. अहो ऐका ना, माझ्याकडे काय नाही. कोणी फोन केला? फोन कोणी केला पण? ते सिनियर इन्स्पेक्टर राकेश म्हात्रे. राकेश मत कोण? राकेश मारे हो हो, आता तर होते ते इथे. इथे इथे कोणच नाहीये. हो आत्ता होते हो इथे ते. कसं शक्य आहे? तुम्ही आमच्या राकेश म्हात्रे साहेबांना बघितलं? हो हो सर, ते राकेश म्हात्रेच होते. अहो मागच्या आठवड्यात ह्या बस स्टॉपवर जो प्रसंग झाला
मागच्या आठवड्यात राकेश म्हात्रे साहेब याच एरियामध्ये राऊंडवर असताना या बसस्टॉपवरती घडलेल्या एका प्रसंगामध्ये एका स्त्रीला वाचवताना याच नराधमाने साहेबांवर चाकूने वार केला आणि आणि आमच्या साहेबांचा मृत्यू झाला आणि या स्त्रीचा सुद्धा खून करून हा नराधम फरार झाला. ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. म्हणजे आमच्या साहेबांनीच तुम्हाला वाचवलं.